मिरजेत हिंदू मुस्लिम भाविकांच्या अलोट गर्दीत मीरा साहेब व 12 इमाम दर्ग्यांच्या पंजांची पहिली भेट संपन्न। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाला मिरज येथे मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला। या निमित्त आज मीरा साहेब दर्गा व 12 इमाम दर्ग्यांच्या पंजांची पहिली भेट हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली। संपूर्ण महाराष्ट्रात मिरज येथील मोहरम सणाला एक वेगळीच ओळख असून या विशेष सोहळ्यासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून हजारोंच्या संख्येने भाविक मिरजमध्ये येतात। आज पहिल्या भेटीसाठी मीरा साहेब दर्ग्यातील पंजे बैलगाडीतून पारंपरिक नगारे ढोल ताशांच्या गजरात 12 इमाम दर्ग्याकडे रवाना झाले। या मिरवणुकीत शेकडो हिंदू भाविक पताका म्हणजेच अब्दागिरी खांद्यावर घेऊन सहभागी झाले होते। पुढील 3 भेटी या नियोजित असून शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून मोहरम सणाची सांगता होईल, अशी माहिती मीरा साहेब दर्गा खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांनी दिली। प्रमाणे यावर्षीही हजरत खाजा शमना मिराज साहेबांची पंजे आणि 12 पंजांची भेट या ठिकाणी संपन्न झाली असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन ही पंजाची भेट झालेली आहे। परत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मिराज साहेब पटांगणामध्ये दुसरी भेट होणार आहे। तसेच तिसरी भेट 5 तारखेला पहाटे 6:30 वाजता मिराज साहेबांच्या पटांगणामध्ये होणार असून शनिवार तारीख 5 रोजी रात्री 9:30 वाजता दर्गा पटांगणामध्ये आलावा बरोबर 9:30 वाजता चालू होणार आहे। तरी सर्व भाविकांनी या वेळेला सुद्धा उपस्थित राहावं असं दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो। तसेच शेवटची चौथी भेट 7 तारखेला पहाटे 6:30 वाजता 12 इमाम दर्ग्यामध्ये संपन्न होणार आहे आणि दिवसभर शरबतच्या गाड्या आणि पंजाची मिरवणूक निघणार आहे। आणि शरबतच्या गाड्यावाल्यांना माझी विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी दर्गा खादिम जमातने डॉल्बी व अश्लील गाण्यावर बंदी घातलेली आहे, फिल्मी गाण्यावर बंदी घातलेली आहे। तर कुणीही आपल्या डॉल्बी किंवा अश्लील गाणी लावू नये, फक्त स्पीकर लावून कव्वाली लावून यावे असे दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो। जर कोणी शरबतच्या गाडीवर डॉल्बी लावला किंवा फिल्मी गाणी लावले तर त्याला खादिम जमात विरोध करणार असून त्याची शरबतची गाडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेता येणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी। आजची पहिली भेट हे मीरा साहेब पंजे आणि 12 पंजाची आजची उत्साहात आणि आनंदात साजरी झाली असून ज्या वेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविक एकत्रित आले होते।